आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी भाजपकडून सुरू करण्यात आलेली आहे आणि भाजपचे संघटनमोचक गिरीश महाजन आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिकमध्ये विभागीय संघटनात्मक आढावा घेतल्यानंतर आज गिरीश महाजन नाशिक दौऱ्यावर आहेत। त्यात एसपी मुंडे तत्कालीन जळगावचे, तरी त्यांना किती प्रेशर होतं हे मुंडेंनी मलाही सांगितलेलं आहे। अनिल देशमुखांना मी 4 वेळा त्या संदर्भामध्ये भेटलो की तुम्ही काय एवढं खोटं केस करायला होताय, काय एसपीवर प्रेशर करतायत। पण ते मला म्हणायचे की माझ्यावरही प्रेशर आहे, मी काय करू, माझ्यासमोर विचारा त्यांना बोलले की नाही। आणि हे सगळं तत्कालीन ते स्पेशल पीपी प्रवीण चव्हाण यांच्या बोलण्यातून त्या पेनड्राईव्हमध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे। आणि म्हणून मला वाटतं की आता आपली स्वतःची कातडी वाचवण्यासाठी बेछूट आरोप देवेंद्रजींवर या ठिकाणी अनिल देशमुख करतायत। पण मला वाटतं याच्यावरती सीबीआयची चौकशी झालेली आहे। याच्यामध्ये सगळ्या आता वाजे बोललेत, त्यावेळेचे परमवीर सिंग सीपी होते पोलीस मुंबईचे, त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे, त्यांनी सुद्धा यांच्यावर हाच आरोप केलेला होता की बाबा हे एवढे पैसे मागतात म्हणून। त्यामुळे ही वस्तुस्थिती आहे। भाऊ, देवेंद्र फडणवीस यांचे पत्र वाजेंनी लिहिलं आहे, त्यामध्ये जयंत पाटील यांचं देखील नाव आहे असं देखील वाजेंनी म्हटलेलं आहे। आता त्यांनी काय पत्र लिहिलं हे मला नक्की माहीत नाही, पण आता त्याच्यामध्ये नाव असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे। ते तपासून बघितलं पाहिजे की कोणी कोणी काय काय कारनामे केले त्यावेळेला, कोणी कोणी किती पैशाच्या मागण्या केल्या, किती खंडण्या मागितल्या। आणि मला असं वाटतं की या